हॅलो, गुड मॉर्निंग. आजचा 26वा दिवस आपल्या 30 डेज ब्लॉगिंग चॅलेंजमधला. आज सकाळी दक्षीचे बाबा भाजी मंडईमध्ये गेले होते भाजी मंडई आणण्यासाठी. आज त्यांना एकट्यांनाच पाठवलं. मी म्हणलं की आज मी घरात दक्षीचा टिफिन बनवते आणि एका कामामध्ये दोघं अडकून गेल्यापेक्षा तुम्ही भाजी मंडई घेऊन या, तोपर्यंत मी घरातले कामं आवडते. हा पहिला सीझनचा टरबूज आहे, तोच घेऊन आले तिथे आणि ते सगळं आवरून मग दक्षीला शाळेत सोडलं. रेग्युलर टायमावरती शाळा झाली, त्याची एक्झाम संपल्यात त्याच्यामुळं. त्यानंतर फ्रीज आवरण्यासाठी घेतलं होतं, ऑर्गनाईज करायचं होतं, सगळं भाजी मंडई निवडून ठेवायचा होता. पण फ्रीजची अवस्था अशी काहीशी झाली होती आणि त्यातल्या त्यात आज लाईटसुद्धा गेली होती. तेवढ्या अंधारातच मग सगळं शूट न करता सगळं व्यवस्थित निवडून ठेवलं. मग संध्याकाळी दक्षूला छान शिरा बनवून दिला होता. तो सकाळीच टिफिनवरती दे म्हणत होता, पण शाळेमध्ये टिफिनवरती शिरा अलाऊ नाही आहे, त्याच्यामुळे त्याला संध्याकाळी बनवून दिला. आणि त्याला किती कौतुक त्याच्या बाबांना खाऊ घालण्याचं. ते सगळं केलं. मग त्यानंतर आज दिवसभर मी हे सगळा कॉर्नर स्वच्छ केला. आता हा कॉर्नर कसा वाटतोय आणि कलरफुल आणि अट्रॅक्टिव्ह वाटतोय ना, ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा. त्यानंतर हा सेक्शनसुद्धा मी दिवसभरामध्ये आज कंप्लीट केला होता. सगळं धुवून वाळवून स्वच्छ जागी ठेवलं. बरेच दिवस झाले मग पाणीपुरी खाल्ली नव्हती आणि आज दिवसभर काम करून थोडा कंटाळी आला होता, त्याच्यामुळे बाहेर गेलो पाणीपुरी खाण्यासाठी. आणि घरी आल्याच्यानंतर दक्षू सॅड होता, कारण की त्यांनी बनवलेले टरबूज माझ्याकडून कचऱ्यात फेकण्यात गेले. त्याच्यामुळं तरी त्यांनी स्वतःला आवरलं आणि त्यानंतर त्यांनीच व्हिडिओ शूट केला. त्याच्यासोबत गप्पा मारत मारत मी मेथीची भाजी आणि बाकीचे साहित्य निवडून ठेवले उद्याच्या टिफिनसाठी. तुम्हाला व्हिडिओ आवडतात का ते सुद्धा कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी पुढं तुम्हाला सांगणार आहे की 30 डेज ब्लॉगिंग चॅलेंजमध्ये माझं स्वतःमध्ये काय इम्प्रूव्हमेंट झाले आणि मी काय शिकले ते जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढे शोधण्याची गरज राहणार नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट करायलाही विसरू नका. चला भेटूया नवीन नेक्स्ट ब्लॉग पण.